भाऊ जे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आवड मानतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आज अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती, त्यांना विनम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या माता भगिनी बांधव, खरं तर सकाळपासून अण्णाभाऊ साठेंची जयंती पूर्ण शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि अत्यंत जोशात जल्लोषामध्ये ही जयंती साजरी करतायत। सकाळीच मी एका ठिकाणी सांगितलं की मी वाटेगावला गेलो होतो। अण्णाभाऊ ज्या ठिकाणी जन्म त्यांचा झाला त्या गावाला मी गेलो होतो आणि माझ्या खात्यातर्फे मी त्या ठिकाणी आता जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून एक मोठे भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करतोय। खरं तर अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळा शिकले। 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये त्यांनी पुढे शिक्षण न घेता सुद्धा साहित्य रत्न म्हणून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले। अनेक ठिकाणी त्यांचे पुस्तकं आजही प्रदर्शित आहेत। कार्यकर्त्याच्या मनामध्ये थोडा डाऊट होता, मी येतो का नाही येतो, सगळ्याला तर जमवलं होतं। मला आता नागपूरला जायचं, परंतु त्यांनी म्हणलं भाऊ 5 मिनिटं या ना, माझी सगळी इज्जतीची वाट लागून जाईल म्हणून खास म्हणून त्याच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आलो। डीजे तयार आहे, आपल्याला सुद्धा जायचंय, परंतु एक लक्षात घ्या की हे सगळे महापुरुष जे असतात त्यांच्यामुळे समाजाची उन्नती झालेली आहे। आज आपण सर्व तळागाळातले लोक आज अण्णाभाऊमुळे आज मानाने एक सन्मानाने जगतोय। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना कधी विसरता कामा नये। त्यांचा कृपादृष्टी ही आपल्यावर नेहमी असली पाहिजे आणि म्हणून त्यांचं नाव कसं उंच होईल यासाठीच आपला प्रयत्न असला पाहिजे। आज मला वाटतं त्यांनी काही उद्घाटन ठेवलं का, यासाठी झालं त्यांनी एका कामामध्ये 2 कामं त्यांनी करून घेतली। त्याला माहिती बोलून घ्या, ते कुदळ मारून घ्या, कामाला सुरुवात होऊन जाते। परंतु निश्चितच अनेक दिवसाची याची मागणी होती, अनेक लोकांची मागणी होती। कोणी म्हणायचं इथं शौचालय बनवा, कोणी म्हणायचं सभागृह बनवा, परंतु मला वाटतं आता सर्वांचं एकमत झालं असल्यामुळं आज या ठिकाणी सभागृहाचं सुद्धा भूमिपूजन आपण करतोय। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त सर्वांचं स्वागत करतो। भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख येऊ देऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। याच्यासोबत हे करणार मी एकटा नव्हतो, आपण सगळं समाज याच्यासाठी उभं होतं, त्यामुळे सगळं आज झालं कंप्लीट। आणि पुढं याचा म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित करायचं आहे। सगळं जे काही पुढचं कार्यक्रम पार पाडायचं आहे सगळ्यांना मिळून पाडायचं आहे। एक जाती नाही, संपूर्ण जातीला घेऊन आपल्याला चालायचं आहे। हे माझी आशा आहे आणि असं होणार आहे, मला अपेक्षित आहे।
मी 2 शब्द